कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह वाढल्याने राज्यात कालपासून तापमानात मोठी घट झाली आहे। सकाळी हवेतील गारवा चांगलाच वाढलाय। राज्यातील बहुतांश भागात किमान तापमान कमी झाल्याने सकाळी थंडी जाणवली। दिवसाचे तापमानही काहीसे कमी झाले। निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सर्वात कमी 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। मात्र तापमानातील चढ-उतार कायम राहतील, तसेच कोकणात पुढील 5 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। उत्तर भारतातून थंडी वाऱ्याचे प्रवाह राज्यात कालपासून येत आहेत। या प्रवाहांमुळे राज्यातील किमान तापमान कमी झालंय, त्यामुळे सकाळी हवेतील गारवा वाढलाय। उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात गारवा काहीसा अधिक होता। निफाड येथील गहू संशोधन केंद्रात आज सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यातील सर्वात कमी 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर धुळे येथे 7.5 अंश सेल्सिअस तापमान होते। परभणी येथील कृषी महाविद्यालयातही 7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती। तसेच जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि बीड येथे तापमानात लक्षणीय घट झाली होती। दिवसाच्या कमाल तापमानातही घट पाहायला मिळाली। राज्यात कमाल तापमानातही घट झाली आहे। सोलापुरात राज्यातील सर्वाधिक 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, तर राज्यातील इतर भागांमध्ये कमाल तापमानातही घट झाली होती। हवामान विभागाने राज्यातील तापमानात चढ-उतार राहतील असा अंदाज दिलाय। तसेच कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज दिलाय। कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 5 दिवस काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय।